नमस्कार विद्यार्थी मित्रो. तर स्वराज्य अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहोत वर्ग 8वीतील 6वा लेसन फॅक्टर्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधला पुढचा भाग. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 बघला होता. त्यापुढील भाग आता आपण बघणार आहोत. तर पुढचा पॉइंट आहे फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब. तर फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब बघताना आपल्याला सर्वप्रथम त्याचा फॉर्म्युला बघायचा आहे. तर बघा फॉर्म्युला काय भेटणार आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब बरोबर ए प्लस बी दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग. तर हा दिलेला आहे आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे. तर यामधील आपण एक एक्झाम्पल बघूया. तर बघा काय दिलेलं आहे आपल्याला, एक्स क्यूब प्लस 27 वाय चा क्यूब दिलेला आहे. तर याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. तर आपण जर एक्झाम्पल जर बघितलो तर प्लसच्या आधी एक्स चा क्यूब आहे आणि प्लसच्या नंतर 27 वाय चा क्यूब दिलेला आहे. तर आपण जर बघितलो 27 हा 3 चा क्यूब आहे, म्हणून त्याला क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. एक्स क्यूब प्लस 3 क्यूब वाय क्यूब, त्यानंतर भेटणार आहे एक्स क्यूब प्लस 3y ब्रॅकेटचा क्यूब. तर सर्वप्रथम आपण ए आणि बी च्या व्हॅल्यूज पुट करून घेऊया. तर काय भेटणार आहे, ए इक्वल टू एक्स अँड बी इक्वल टू 3y. तर फॉर्म्युला अप्लाय करूया. आपल्याकडे फॉर्म्युला दिलाय ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू ए चा क्यूब सॉरी ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. तर ज्या काही व्हॅल्यू दिलेत ए आणि बी च्या या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करून घेऊया. म्हणजेच काय भेटणार आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू ए ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला एक्स प्लस बी ची व्हॅल्यू आहे 3y सेकंड ब्रॅकेट मध्ये ए चा स्क्वेअर म्हणजेच एक्स चा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू आहे एक्स. या दोघांमध्ये काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन असते. बी ची व्हॅल्यू दिलेली आहे 3y प्लस बी चा क्यूब म्हणजेच 3y सॉरी बी चा स्क्वेअर म्हणजेच 3y चा स्क्वेअर. एक्स प्लस 3y ला 3y, एक्स चा स्क्वेअर ला एक्स चा स्क्वेअर, मायनस ला मायनस, एक्स इंटू 3y काय भेटणार आपल्याला 3xy भेटणार आहे. 3 चा स्क्वेअर 9, y स्क्वेअर ला y स्क्वेअर. तर प्रॅक्टिस सेट 6.2 मधला पहिला क्वेश्चन, फॅक्टराइज एक्स क्यूब प्लस 64 वाय चा क्यूब. तर सर्वप्रथम बघा एक्स क्यूब ला एक्स क्यूब हा 64 जो आहे तो कोणाचा क्यूब आहे, 4 चा क्यूब आपल्याला दिलेला आहे, म्हणून याला 4 क्यूब वाय क्यूब लिहिणार आहोत. त्यानंतर एक्स चा क्यूब प्लस 4 चा क्यूब आणि वाय चा क्यूब आहे त्यालाच काय लिहिणार आहे मी 4y चा क्यूब लिहिणार आहे. तर आता आपण ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत. तर प्लसच्या अलीकडे जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असणार आहे ए ची. त्यानंतर प्लसच्या नंतर जी व्हॅल्यू आहे बी इक्वल टू काय भेटणार आपल्याला 4y. तर आता इथं जर आपण बघितलो कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा, जर आपण याला ए कन्सिडर केला आणि याला बी केला तर इथे काय दिलं आपल्याला प्लस दिलेला आहे. म्हणजेच ए क्यूब प्लस बी क्यूबचा आपल्याला फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. तर मग बघूया आपण ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे. तर ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर हा फॉर्म्युला दिलेला आहे. ज्या काय आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू कन्सिडर केल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. म्हणजेच बघा ए ची व्हॅल्यू दिली आहे एक्स चा क्यूब प्लस बी ची व्हॅल्यू आहे 4y चा क्यूब इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे एक्स प्लस बी ची व्हॅल्यू आहे 4y सेकंड ब्रॅकेट मध्ये ए चा स्क्वेअर म्हणजे एक्स चा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू दिली आहे एक्स मल्टिप्लाय बाय बी ची व्हॅल्यू आहे 4y प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 4y चा स्क्वेअर. एक्स प्लस 4 y ला y सेकंड ब्रॅकेट मध्ये एक्स चा स्क्वेअर मायनस एक्स इंटू 4y 4xy प्लस 4 चा स्क्वेअर 16 y स्क्वेअर ला y स्क्वेअर. तर दिलेल्या इक्वेशनचं दिलेल्या समीकरणाचं हे
सोल्युशन आहे आणि हा फॅक्टर आहे. तर आपण आता पुढचा तर बघा मित्रो, दुसरा आणि तिसरा प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचा, थोडासा वेगळा असलेला चौथा प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. 2l चा क्यूब प्लस 432 m चा क्यूब हा फॉर्म्युला आपण हे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर आपण जर बघितलो 2 आणि 432 हा कुठल्याच नंबरचा क्यूब नाहीये, त्यामुळे या दोघांमधून आपण 2 जो नंबर आहे तो आपण कॉमन काढून घेणार आहोत. 2 जर कॉमन काढले तर काय भेटणार आहे, l चा क्यूब प्लस 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 6 जा 12, m क्यूब ला m क्यूब. आता जर बघितलं 2 ह्या दोघांमधून पण आपण कॉमन काढलेला आहे. त्यानंतर जर बघितलं l क्यूब प्लस 216 m क्यूब भेटला. हा जो 216 आहे तो आपल्याला माहिती आहे की तो आपल्याला 6 चा क्यूब आपल्याला दिलेला आहे. म्हणजे देअरफॉर a ची व्हॅल्यू इथं l चा सॉरी 2 ला 2 l क्यूब प्लस 216 हा 6 चा क्यूब आपल्याला दिलेला आहे. m क्यूब ला m क्यूब, त्यानंतर 2 l क्यूब प्लस 6m चा क्यूब आपल्याला ही व्हॅल्यू भेटलेली आहे. तर बघा आता a आणि b च्या व्हॅल्यू घेऊया. a इक्वल टू l क्यूब अँड b इक्वल टू 6m आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपण आता इथं पण पुन्हा आपण a क्यूब प्लस b क्यूबचा आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. a क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू जर बघितलं आपण काय भेटणार आहे आपल्याला, एल चा क्यूब 2 आहे ब्रॅकेटच्या बाहेर म्हणून 2 घेऊया, प्लस बी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 6m चा क्यूब इक्वल टू ए ची व्हॅल्यू एल प्लस बी ची व्हॅल्यू आहे 6m सेकंड ब्रॅकेट मध्ये ए चा स्क्वेअर म्हणजे एल चा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू आहे एल इंटू बी ची व्हॅल्यू दिली आपल्याला 6m प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 6m चा स्क्वेअर. त्यानंतर बघा एल प्लस 6m सेकंड ब्रॅकेट मध्ये एल चा स्क्वेअर मायनस एल इंटू 6m 6lm प्लस 6 चा स्क्वेअर भेटला 36 m स्क्वेअर ला m स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपली दिलेली आहे. तर बघा मित्रो, याच एक्सरसाइज मधील आपण आता शेवटचा प्रॉब्लेम बघणार आहोत जो की आहे 1 प्लस क्यू अपॉन क्यू चा क्यूब अपॉन 125. तर आपण जर समीकरणाकडे व्यवस्थित लक्ष देऊन बघितलो, 1 हा कोणाचा क्यूब आहे, 1 चाच क्यूब आहे. क्यू चा क्यूबला क्यू चा क्यूब 125 हा 5 चा क्यूब दिलेला आहे. 1 क्यूबला 1 क्यूब प्लस या दोघाचा क्यूब कॉमन घेऊया म्हणजे क्यू अपॉन 5 ब्रॅकेटचा क्यूब. ए ची व्हॅल्यू भेटलेली आहे 1 अँड बी ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे क्यू अपॉन 5. तर पुन्हा आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. तर दिलेल्या ज्या ए आणि बी च्या व्हॅल्यू आहेत त्या आपण दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. म्हणजेच 1 चा क्यूब प्लस क्यू अपॉन 5 ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू ए ची व्हॅल्यू दिली आहे 1 प्लस बी ची व्हॅल्यू आहे क्यू अपॉन 5 सेकंड ब्रॅकेट मध्ये ए चा स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू आहे 1 मल्टिप्लाय बाय क्यू अपॉन 5 प्लस क्यू अपॉन 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1 प्लस क्यू अपॉन 5 ला 5, 1 चा स्क्वेअर 1 भेटणार आहे इंटू 1 इंटू क्यू अपॉन 5 क्यू अपॉन 5 प्लस क्यू चा स्क्वेअर ला क्यू चा स्क्वेअर अपॉन 5 चा स्क्वेअर भेटणार आहे 25. तर बघा दिलेल्या इक्वेशन हे सोल्युशन आपण काढलेलं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.